ती वेळही तुझ्यावर लवकरच येणार आहे, कारण मी या घरात सगळ्यांना जाऊन सांगणार आहे की हे कारस्थान तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे. मग तुझे हाल कुत्रीही खाणार नाहीत एवढं लक्षात ठेव. तुझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही म्हणून रागवलास ना माझ्यावर, पण मी तरी काय करू? घरामध्ये असं काय काय चालू आहे की. पण तू काळजी नको करू. आता आत्याबाई येणार आहेत ना, मग सावकाश सावकाश सावकाश. गरोदरपणामध्ये भस्कन उठून येईन भस्कन बसून ये. काय गप्पा चालल्या वाटते आमच्या पुतण्याशी. काय म्हणते पुतण्या कसा हो? यो पुतण्या कसा आणि मी याचा काका कसा? माझं आडनाव किल्लेदार, ह्याचं आडनाव काय कुणास ठाऊक. काय याचं आडनाव? त्याचं आडनाव काहीही असलं तरी काही फरक पडत नाही. त्याचे वडील एक कर्तृत्ववान पुरुष आहेत एवढंच खूप आहे त्याच्यासाठी. आणि बाळाला काका नसला ना तरी सुद्धा चालेल. असा रिकाम टेकडा दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खूप असणारा काका असून काय कामाचा? बाळाला काका नाही यातच आनंद आहे बाळाला. असं बाळानं तुम्हाला सांगितलं काय आनंद आहे म्हणून? मी बी ऐकतो की माझ्या कानानं बाळ काय म्हण. परशुदादा चालते भाईकडनं. एवढं का चिडताय बहिणी? चिडू नका. बाळ बी मग असं चिडचिड होईल है की नाही? कोणाशी कसं वागायचं ना ते बाळाला चांगलं माहिती आहे. आणि तुम्हाला काही कामधंदा नसेल ना तर जाऊन तुमच्या बायकोपाशी बसा. माझ्या डोक्याशी नको येता. हो कळतंय मला, तुमचं दुःख कळतंय मला. किल्लेदार नसल्याचं दुःख काय असते जाणीव आहे त्याची मला. तुमच्या नवऱ्याचं आडनाव जरी किल्लेदार नसले तरी तुमच्या बाळाला मी माझं आडनाव द्यायला तयार आहे बरं का. परशुदादा आत्ताच्या आत्ताच चालते भाईकडनं, नाहीतर यांना बोलवीन. नको, गंमत केली मी. दादाला काय सांगू नका बरं का वहिनी, गंमत केली. अहिल्याताई काय हो? कुठे निघालात? तुला काय करायचंय? नाही, मी एवढ्यासाठी विचारलं की तुमचं काही सामान उरलं असेल ना तर मी आणून देते. माझं काही सामान उरलं नाही. हा, पण हे बघून मला आनंद झालाय की तुला तुझी लायकी कळली की या घरात तू फक्त एक नोकर आहेस. अहिल्याताई, मी सून आहे या घरची. किती वेळा सांगायचं हो तुम्हाला? आणि आता तर मोठी सून आहे मी या घरची. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, नरसिंह दादांनी तुम्हाला हाकलून दिलेला असताना परत कशा काय आलात घरात? मला या घरातून कोणीही हकलून दिलं नव्हतं. या घरावर माझाही तेवढाच हक्क आहे जेवढा भाऊजींचा आहे. कसं काय हो? नाही म्हणजे नरसिंह भाऊजी किल्लेदार नाहीत म्हणून रमावतीच्या वाड्यातनं तुम्हीच हाकलून दिलत ना त्यांना. मग आता त्यांच्या या घरावर तुमचा हक्क कसा काय? हे बघ, मी या घरात लग्न करून आले होते. गेली 11 वर्ष मी या घरात राहते, त्यामुळे या घरावर माझाही तेवढाच हक्क आहे. आणि हे आता भाऊजींनाही चांगलंच कळलंय, त्यामुळे त्यांनीच मला सन्मानानं परत बोलवलंय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे दयेची भीक घातली का शेवटी तुमच्या झोळीत त्यांनी? तोंड सांभाळून बोल, कळलं ना? या घरात तुला कोण ढुंकूनही विचारत नाही म्हणून तू सगळ्यांचा अपमान कर सुटलीये. तुला काय कळणार ग मान सन्मानाच्या गोष्टी? हो अहिल्याताई, माझ्यापेक्षा वाईट अवस्था आहे तुमची या घरात. निदान मला आल्या आल्या कुणी हाकलून तरी दिलं नाही घरातनं. ती वेळही तुझ्यावर लवकरच येणार आहे, कारण मी या घरात सगळ्यांना जाऊन सांगणार आहे की हे कारस्थान तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे. मग तुझे हाल कुत्रीही खाणार नाहीत एवढं लक्षात ठेव. असल्या फुसक्या धमक्या तुम्ही लई दिल्या आणि मी लई ऐकल्या. आता नाही घाबरत मी. आणि तुम्ही घरातल्या सगळ्यांना सांगणार म्हणताय ना,
जाऊन सांगा, बघू कोण विश्वास ठेवते. ठेवतील. त्या भिकाऱ्या शंभूवर विश्वास ठेवला. फार मुळापासून हादरून गेलेत सगळे. मग माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवते. बरं राहिले ते एक शेवटची गोष्ट सांगून जा. त्या शंभूनी जे काही सांगितलंय ते नक्की खरं आहे ना? तुझ्या नवऱ्यालाच जाऊन विचार ना, कारण ही अशी कारस्थानं त्याच्याच डोक्यात शिजतात. त्यामुळे जा आणि त्याला त्रास दे. माझं डोकं नको खाऊस. अहो पण आतेबाई, अशी या घराकडे पाहू नकोस. तुला या घरापासून तोडलं याचं खूप वाईट वाटतं. मला माफ कर. मी कोण माफ करणार रे? माझं आता सगळं आयुष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही आनंदी राहिलात तर मी आनंदी आहे. तुम्ही दुःखी राहिलात तर मीही दुःखी. आत्याबाई, तुम्ही आलात ना आता परत घरात. आता पहा हे घर कसं हसरं खेळतं होतंय परत. खरंच ज्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा वाटलं नव्हतं हे घर परत बघायला मिळेल म्हणून. आतेबाई, पुढची 50 वर्ष तरी या घरावरती तुझीच नजर राहू देत. हे घर तुझ्या नजरेच्या धाकात राहू देत. धाकात नको रे. आनंदाने एकत्र राहा सगळेजण. झालं गेलं गंगेला मिळालं. गुण्या गोविंदाने एकत्र राहा सगळेजण. हीच इच्छा आहे माझी. आम्ही वचन देतो, जे काही घडलं ते पुन्हा घडणार नाही. जानकी कुठे आहे रे? मला भेटायचंय तिला. काय घरातच. तू हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून एका क्षणाची सुद्धा शांतता नाही तिच्या जीवाला. चल वाकनीस. बस. जानकी, बाई आत्याबाई, आता जरा जानकी बहिणींशी बोला, म्हणजे मोकळ्या व्हाल. येतो मी. जानकी, नरसिंहाला सगळ्यांच्या बरोबर पाहून खूप हलकं वाटलं बघ. आणि तुम्हाला पुन्हा इकडे पाहून मला किती बरं वाटतंय नाही सांगू शकणार. ग बाहेर रडू. आता येणारा किल्लेदार रडका होईल ना. आत्याबाई, पुन्हा मला सोडून नका जाऊ. तुमच्या घराला मला ह्यांना खूप गरज आहे आत्याबाई. जेव्हा नरसिंह माझ्यापासून लांब गेला ना तेव्हा मी अशीच कोसळली आहे बघ. त्याला सांगशील मला तुझ्या आत्याबाईला नको रे अंतर देऊ. आत्याबाई, आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. मी शब्द देते तुम्हाला.
मनात काय आहे मला माहिती नाहीये, पण आता मला म्हणाला तरी मला सोडून कुठे कुठे जाणार नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर खूप बदल झाला यांच्यात. पण बघ ना, त्याच्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आत्याबाई बास, नको तो विषय. खरं सांगू जानकी, माझ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याने तुम्ही सगळेजण एकत्र येणार असाल तर माझी तयारी आहे तिथे राहायची. आत्याबाई, पण तुम्ही सगळेजण एकत्र राहा. साहेब, मी काही बोलू? बोला वाकणीस. साहेब, एवढं सगळं होऊन गेल्यानंतर मी आता हे बोलणं योग्य आहे की नाही तुम्हाला कसं वाटेल मला माहिती नाहीये, पण वाकणीस, जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. इतकं पाणी वाहून गेलंय पुलाखालून की थेंबर तरी कशाला साठवून ठेवताय? मनात आहे ते बोला. साहेब, मला वाटतंय या विषयाला कायमचा पूर्णविराम देऊन टाकावा. माझ्याकडून मी कधीच पूर्णविराम दिलाय वाकणीस. अजून कोणत्या प्रकारे पूर्णविराम हवाय तुम्हाला? साहेब, आपण कितीही टाळाटाळ केली तरी हा विषय आज ना उद्या डोकं वर काढणारच. म्हणजे आपल्याकडून नाही, पण आपल्या हितशत्रूंकडून. त्यामुळे एकदाच काय ते सत्य आपण पडताळून पाहावं असं मला वाटतंय. निश्चित सत्य त्याच्या तोंडून ऐकलेलं नाही. काय ते स्पष्टपणे सांगा वाकणीस. वाकनीस, तुम्ही DNA टेस्ट बद्दल बोलताय का? हो. काय DNA टेस्ट? माझं अमृताताईंशी या विषयावर बोलणं झालंय. खरं तर त्यांनीच हा मला मार्ग सुचवलाय आणि मला वाटतं साहेब, याहून दुसरा खात्रीशीर मार्ग दुसरा कुठलाच नाहीये. तुम्हाला काय वाटतं वामनराव? अमृता माझ्याशीही बोलली होती याच विषयावर. आधी मलाही काही फारसं पटलेलं नव्हतं, पण दादाची काही हरकत नसेल, त्याला जे काही वाटत असेल तो निर्णय घ्यायला माझी काहीच हरकत नाही. मला पटत नाही हे सगळं. सगळं विसरायचं ठरलंय ना आपलं, मग का उगाच खोलात शिरताय? ज्या लोकांनी हा बनाव केलाय ना, त्यांनी पुन्हा पुढे जाऊन तोंड वर काढू नये म्हणून त्या विरोधकांची तोंड कायमची बंद करण्यासाठी. मला खात्री आहे साहेब, आपल्या विरुद्ध कोणीतरी रचलेलं हे कारस्थान आहे. अहो, किल्लेदारांना पाण्यामध्ये पाहणारे लोक कमी नाहीये. त्यापैकीच कोणाच तरी हे काम असणार. पण हे सगळं सोपं नाहीये वाकणीस. मीडियाला मॅनेज करण्यापासून सुरुवात करावी लागेल. साहेब, मीडियापर्यंत ही बातमी पोहोचूच देणार नाही मी. तुम्ही फक्त संमती द्या. कोणाशी मॅच करून पाहणार आहात माझा DNA? वामनरावांची. ठीक आहे. थँक्यू सर. अहो नाही, खरंच तुमची खूप मदत झाली. बरं, लिगल फॉर्मॅलिटीज कधी पूर्ण करायचे ते मला कळवा, मी येऊन भेटेन. बरं. काय वहिनी, बरं वाटतंय ना? डोक्यावरचं उडालेलं छप्पर पुन्हा आलं. वाटलंच मला. अजून माझ्या जखमेवर मीठ चोळायला कसे नाही आला.
अहो असं काय करताय? दुष्ट माणसांच्या जखमेवर मीठ चोळायला लय आवडते बघा मला. तुमचं काही काम आहे का? का काहीच काम नाही म्हणून टाइमपास करायला आलाय? नाही तसं असेल ना तर चालते वा, मला भरपूर काम आहे. तीच काय भरपूर काम आहेत. कुठली कुठली संस्था दत्तक पोरं मिळवून देते ते शोधताय की काय? खरं बोललं की नाही? हं? माझ्या मागे काय काय करताय सगळं कळते बरं का मला. कळणार. दुसऱ्यांची बोलणी चोरून ऐकणारी बायको तुम्ही घरात आणली आहे ना, तीच तुम्हाला सगळं सांगत असेल, हो ना? भाऊजी, मी पण खरंच बोलते आणि मला ही सगळं माहिती असते. तेच म्हणलं सारख्याला वारके आपण दोघं. असं असताना सुद्धा प्रॉपर्टीचा वारस म्हणून मला वगळण्याचा डाव तुम्ही का रचताय हो? तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्याचा ठेका नाही घेतलाय मी माझ्या मार्गाने चालते. तुम्ही असाल तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. मला काहीच फरक पडत नाही. पण मला फरक पडतो ना, मला लय फरक पडतो. किल्लेदारांच्या प्रॉपर्टीचा वारस एकतर मी होणार किंवा माझा पोरगा. दादाचं आडनाव कधीच काढून घेतले, तुमचं बी काढून घ्यायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवायचं. लक्ष नाही लागत आहे? नाही तसं काही नाही. त्रास होतोय का कसला? जानकी, मला कळतच नाहीये मी काय करू. कशाबद्दल? वाकणीच म्हणत होते, म्हणजे तसं सगळेच म्हणत होते, वामन, नम्रता, की मी DNA टेस्ट करून घ्यावी. ज्यांनी खरं खोटं काय ते कळतं ते. तुला माहितीये? नाही, मला नाही माहिती. अमृताने सांगितलं पण मला. तुला काय वाटतं जानकी, काय करू मी? घ्या ना, किंवा नको. म्हणजे एवढं सगळं नीट चाललंय ना आता, उगीच कशाला मध्येच काहीतरी. मलाही तसंच वाटतं, पण सगळे म्हणतात तेही पटतं. कितीही नाकारलं तरी मी नक्की कोण आहे, कोणाचा मुलगा आहे, किल्लेदार आहे का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांनी मला भेडसावून सोडलंय. एकदाच काय ते एक घाव दोन तुकडे. पण ती नक्की खरं सांगते का? म्हणजे असं नको व्हायला की आपण त्याच्यावर विसंबून राहिलो आणि काहीतरी भलतंच होऊन बसलं. नाही जानकी, ती टेस्ट जरा जास्तच खरं सांगते आणि त्या DNA टेस्टला कोणी चॅलेंज पण करू शकत नाही. मी जर किल्लेदार असेन तर ठीकच आहे, पण जर नसेन माझी अवस्था काय होईल याचीच भीती वाटते मला. तुम्ही किल्लेदारच आहात, अगदी अगदी डोक्यापासून पायापर्यंत किल्लेदारच आहात. बाकी कोणी नाहीये ना, इतके खरे किल्लेदार आहात. खूप भोळी आहेस तू जानकी. कधी कधी तुझा हा भोळेपणा जिंकावा असं वाटतं. पण जानकी, जर तसं नसेल, मी किल्लेदार नसेन, तर माझे आई वडील कोण होते हे मला शोधून काढावंच लागेल.